संतोष शेट्टी दिग्दर्शित अंड्याचा फंडा चित्रपटाचा ट्रेलर पाहून थोड्या अपेक्षा होत्या, परंतु चित्रपट खूप जास्त बालिश होतोय. अगदी लहान मुलांसाठीचा चित्रपट होता होता तो पुढे कुठेतरीच निघून जातो. थोडक्यात चित्रपटाचे हायलाइट्स हे असे. क्रमांक 1, चित्रपटाची कथा होती छान, पण त्यात येणारे ट्विस्ट आणि घटना थोड्या अविश्वसनीय होत्या. पुनर्जन्माची कहाणी, त्यात भूत असा बराच मसाला ऍड करून देखील चित्रपट छान मनोरंजक झाला असता, परंतु तो अगदीच मोनोटोनस होऊन जातोय. क्रमांक 2, मराठी चित्रपटात बाल कलाकार नेहमीच उत्तम अभिनेते म्हणून समोर आलेत, परंतु ह्या चित्रपटातले बाल कलाकार मात्र फारच ओके वाटलेत. त्यांचे अभिनय त्या मानाने फार बालिश होऊन जातात आणि तिथेही चित्रपट पाहण्यातला रस निघून जातो. क्रमांक 3, चित्रपटातील गाणी देखील यथातथाच आहेत, शिवाय संवादही साधारण थोडके आहेत. लहान मुलगा शालेय कॅम्प सोडून कोकणात एकटाच भटकत राहतो आणि त्याबाबत शिक्षकांना काहीच माहित नाही. ही सोयीस्कर ऍडजस्टमेंट इथे केलेली आहे, त्यामुळे तिथे लॉजिक अजिबात सापडत नाही. बरं, लॉजिक नसूनही सिनेमा मनोरंजक होतो तर तसंही नाहीये. क्रमांक 4, कथा खूप प्रेडिक्टेबल होऊन जाते. चित्रपटात विलन कोण असेल, आता पुढे काय होणार, हे सगळं अगदी सहज कळून जातं. एका पॉइंटला कथा उत्सुकता निर्माण करते, परंतु त्यानंतर मात्र विशेष काही अनपेक्षित असं घडत नाही. दिग्दर्शनाच्या बाबतीतही चित्रपट काही वेगळा अनुभव देत नाही. इनफॅक्ट बऱ्याचदा मालिकेचं चित्रीकरण केल्याचा फील येतोय. क्रमांक 5, थोडक्यात काय तर लॉजिक न वापरता फक्त काही थोडंसं मनोरंजन म्हणून हा चित्रपट कदाचित लोकांना जमेलही, परंतु काहीतरी वेगळं अपेक्षित असेल तर तसं काहीच नाहीये. चित्रपटाची हळूहळू मालिका होऊ लागते हे नक्की. मी या चित्रपटाला देते 2 स्टार्स, पण तुम्ही थिएटरमध्ये जा आणि हा चित्रपट नक्की पहा आणि तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका. मी तुला सोडून कुठे जाईन का? लाईफ टाइम गॅरंटी आहे.